शुभ शनिवार. आज शनिवार आणि शनिवारला भगवान बाबा हनुमानजी तसेच तत्वांच्या प्रतिमेची अंघोळ करून प्रतिमेला हार चढवले जाते आणि हार चढवून झाल्याच्या नंतर ते बघितले त्यांनी की बरोबर व्यवस्थित लागले की नाही. दोन्ही प्रतिमेचे हार व्यवस्थित करून घेतले आणि नंतर इकडे मस्त असे जिथे ज्योत लावतो आपण त्या पाटाला मस्त असं डेकोरेशन करून घेतलं त्यांनी. बिट्टू पण इकडे आपल्या पप्पाची मस्त अशी मदत करत होता आणि बिट्टू म्हणते मम्मी मला टिकली लावायची आहे. तर मी म्हटलं थांब बाळा नंतर लावून देते मी तुला टिकली. तर बघा याचे पप्पा मस्त इकडे डेकोरेशन करत होते आणि नंतर हे बघा बाबाच्या फोटोची सुद्धा बुक्का लावून स्वागत झालेले होते. तर इकडे मस्त पाटांचं डेकोरेशन करून घेतलं यांनी जिथे आपली ज्योत लावलेली जाते. मग इकडे जे बाबाच्या प्रतिमेसाठी जे साहित्य लागलेलं होतं बुक्का गुलाल ते त्यांनी व्यवस्थित ठेवून दिलं आणि बघा मग नंतर माड ही दही दुधाने धुवून काढली. त्यामध्ये बिट्टूने भरपूर आपल्या पप्पाला मदत केली. बघा मुलगा असणं खूप गरजेचं असतं आणि मुलांना जर चांगले संस्कार दिले लहानपणापासून तर त्याला ती सोड लागते. तर माझा बिट्टू मस्त अशी आपल्या पप्पाची मदत करत होता आणि मस्त इकडे सगळं लावून घेतलं आणि ज्योत लावून घेतली आणि सगळं आपल्या पप्पासोबत बसून सगळ्यांनी विनंती करून घेतली. तर बघा बिट्टू ही मस्त विनंती म्हणत होता आणि बिट्टू मस्ती नाही करणार असं होणार नाही. नंतर मी इकडे साबुदाणा खिचडी ठेवली होती कारण आज शनिवार होता. शनिवार असल्यामुळे उपवास राहतो आणि उपवासवाल्यांना उपवास राहतो पण नसताच प्रत्येकजण करते म्हणून सगळ्यांसाठी मी आज खिचडी ठेवलेली होती. आणि नंतर इकडे जयघोष झाला. जयघोष झाल्याच्या नंतर बघा आमचा बिट्टू मस्त असा बसला होता आपल्या पप्पाजवळ. नंतर मी आईच्या फोटोला पाण्याने पुसून काढलं व हळद कुंकू लावून सकाळची विनंती केली. तर अशी माझ्या दिनचर्येची सुरुवात झाली. तर मंडळी आमच्याकडे शनिवारची पूजा या पद्धतीने केली जाते. तुम्ही कशी करता तर नक्कीच कळवा. कशी वाटली पूजा.